नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज सध्या राज ठाकरे गाजत आहेत. राज ठाकरे लोकसभेच्या निवडणुकीतून ते सांगतात की आता आमचा मोदींना पाठिंबा, मोदींची धोरणं त्यांना अचानक पसंत पडायला लागली आणि ते मोदीमय वातावरण दिसून आलं. त्यांची सभा आणि गर्दी हे अफलातून, म्हणजे त्याला तोडच नाही. कुठंही त्यांची सभा असावी आणि गर्दी नाही असं होत नाही. आता त्या गर्दीचं मतात रूपांतर होतं की नाही हे संभ्रमावस्था आहे. पहिली जी त्यांची मनसेची स्थापना झाली, नक्कीच त्यावेळेला गर्दी पण व्हायची आणि मतातही त्याचं परिवर्तन व्हायचं, हे होतं. परंतु नंतर नुसतीच सभेला गर्दी व्हायला लागली आणि त्याचं मतात परिवर्तन होत नव्हतं, हे स्पष्ट दिसत होतं. का आणि कसं हे आपण बघत आलो. कारण त्यांची जी राज ठाकरे साहेबांची जी काही धोरणं आहेत ती बदलत्या स्वरूपात दिसून गेली. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत झडणार हे दिसतंय आत्ता. म्हणजे त्यांनी लाव रे तो व्हिडिओ हे प्रचंड गाजलं. किती सभांना गर्दी होत होती. परंतु ते मोदींच्यावर आणि भारतीय जनता पक्षावर काही फरक पडला का? काही पडलेला नाही त्याचा. आणि हे त्यांच्याही लक्षात आलं. मग आत्ताच्या राजकारणामध्ये महायुतीमध्ये न जाता मग आता उलटसुलट चर्चा. मला असं वाटतंय, त्यांनी एक छान उदाहरण दिलं राज ठाकरे साहेबांनी, की मला असं वाटतंय म्हणून सगळे यूट्यूब चॅनल असतील किंवा चॅनलवाले असतील हे सगळं आपापली मतं व्यक्त करतात. त्यातलाच हा प्रकार असते. पण आता कार्यकर्त्यांना काय वाटतंय ह्याचासुद्धा आता राजसाहेबांनी विचार करायला पाहिजे. तुमच्या कष्टावर मिळालेलं चिन्ह म्हणून बोर्ड दाखवत आहेत ते इंजिन. मग ती इंजिन जर का निवडणुकीतच गायब झालं तर कार्यकर्त्यांनी करायचं काय? राजसाहेब, हा विषय महत्त्वाचा नाही का वाटत तुम्हाला? जर का लोकसभेत तुम्ही लढवतच नसाल निवडणुका, ह्याच्यात तुम्ही मनसे कुठं नेणार आहे? हे कार्यकर्तेच आता बोलतायत ना. म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी कष्टाने सगळं फिरायचं सगळीकडं, लोकांची कामं करायची, लोकांशी संपर्क साधायचा, जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत तुमचे सगळे, तर त्यांनी लढायचं नाही निवडणुकीत का? तर तुमचं झटक्यात दिल्लीत जाऊन एक निर्णय झाला, खलास, कार्यकर्त्यांनी गप्प बसायचं. कार्यकर्त्यांनी काय आता कुणाच्या पाठीमागं फिरायचं? तुम्ही निर्णय घेतला मोदींच्या मागं. अहो, पण तुम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं का? कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या का? काही केलं नाही. आणि अचानक तुम्ही कार्यकर्त्यांच्या कष्टावर मिळालेलं इंजन कुठंतरी लपवून ठेवलं, मैदानात आणलं नाही. हेच कार्यकर्ते बोलतायत आज. राजसाहेब, ह्याचं उत्तर काय देणार तुम्ही? आता आगामी विधानसभेला सुद्धा तुम्ही परत इंजिन गायब, असं होणार का? असं झालं तर आम्ही करायचं काय? हे कार्यकर्ते प्रश्न विचारतायत. असं मला वाटतंय. असं कार्यकर्ते का म्हणणार नाहीत? हे राजसाहेबांनी कुठंतरी खुलासा करायला पाहिजे की ही मोदींच्या मागं आपण का गेलो, कशासाठी गेलो? मोदी अचानक तुम्हाला काय एवढे प्रेमाचे झाले? बाळासाहेब ठाकरेसुद्धा दिल्लीला जात होते वगैरे. अहो, त्यावेळेची ती परिस्थिती, त्यावेळेची ते निर्णय. आत्ता तुमची निर्णय, ते बाळासाहेब का गेले, ते कशासाठी गेले ते उघड झाले. पण तुमची नक्की चर्चा काय झाली? उलटसुलट चर्चा चालू आहेत आज. तुम्ही कशासाठी आज मोदीमय वातावरण झालं तुमच्या मनामध्ये सगळीकडं? मोदीयुक्त झाली का? असं उलटसुलट आता हे आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत. कुणी गप बसणार नाही. राजसाहेब, तुम्ही जसे सगळ्यांच्यावर आरोप करता, जसं बोलता, जसं परखड तुम्ही बोलता, तसं तुमच्या विरोधातली माणसंसुद्धा परखड बोलणारी आहेत. तुमच्याबद्दल आदर ठेवूनच आम्ही बोलतोय. कारण तुम्ही बोलताना स्पष्ट वक्ते आहात. पण मागं थोडं सिंहावलोकन तुम्ही जर का केलं तर आपण काय काय बोलत गेलो आणि त्याप्रमाणे घडलं का? तर नाही घडलं. काय वेळेला तुम्ही हे गुजरातवर कसं तुटून पडत होता, गुजराती लोकांच्यावर जरी तुम्ही काही जास्त बोलला नसला तरी गुजरातच्या नेत्यांच्याबद्दल तुम्ही जे बोललेलं आहे ते संग्रही आहे आज. ते काय आज मला या ठिकाणी प्रत्येक गोष्ट दाखवायची नाही. फक्त तुम्ही एकच बोललेलं मला इथे या ठिकाणी थोडं खटकलं. कष्टावर, कार्यकर्त्यांच्या कष्टावर मिळवलेलं हे इंजिन, हे चिन्ह तुमचं, ते चिन्ह कार्यकर्त्यांच्या कष्टावर मिळवत आहे. परंतु ते झाकून ठेवत आहे. ते मैदानातच येत नसेल तर ते कष्टावर मिळालेलं कार्यकर्त्यांचं जे चिन्ह आहे ते मैदानात आणा, निवडणुका जिंका, निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ द्या.
तुमच्या सभा सगळीकडे होऊ देत, महाराष्ट्र आज तुमच्याकडे बघतोय अपेक्षेनं, आणि तुम्ही कुठंतरी हे कार्यकर्त्यांच्या मनातली संभ्रमावस्था दूर करा, एवढीच आज अपेक्षा कार्यकर्त्यांच्याकडून दिसते आहे. असं मला वाटत नाही आहे, असं कार्यकर्त्यांना वाटतंय. कारण काल तुम्ही बोलून गेलात, असं मला वाटतंय म्हणून आज चॅनलवाले सगळेजण बोलत असतील, पण हे सत्य आहे की आता कार्यकर्त्यांना काय वाटतंय हे मी आज तुमच्यापाशी मांडलं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात. कसं झालं?